नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आज आमच्या बिल्डिंगमध्ये दत्तात्रयांची प्राणप्रतिष्ठा व पूजाविधीचा छान कार्यक्रम आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच आपल्या दत्तप्रभूंच्या चरणी आणि बापांच्या चरणी प्रार्थना. तर आजचा हा सगळा मंगलमय वातावरण आणि हा व्हिडिओ आहे प्राणप्रतिष्ठेचा. ते म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये अलीकडे एक अतिशय पवित्र आणि आनंदायी सोहळा पार पडला आहे. दत्तात्रेय गुरूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. नवीन सुंदर मंदिर उभारण्यात आलं आणि त्या मंदिरात जणू भक्तीचा सागरच उसळला होता. या सोहळ्यात विशेष आकर्षक ठरला तो म्हणजे चिंतामण महाराज यांच्या हस्ते पार पडलेला कलश रोपणाचा कार्यक्रम. महाराज ब्रह्मचारी असून त्यांच्या उपस्थितीत झालेला हा विधी अतिशय मंगल आणि ऊर्जादायी होता. मंत्रोपचार, शंखनाद आणि भक्तांचा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात भजन, कीर्तन, पूजा, अर्चा आणि सत्संग यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या सोहळ्याचा अजून एक सुंदर आणि हृदयस्पर्शी भाग म्हणजे ज्या लोकांनी हे मंदिर उभारण्यात मोलाचा सहभाग घेतला त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे हे कार्य बांधकाम करणारे बांधव जातीने मुसलमान असूनही त्यांनी अत्यंत श्रद्धा आणि मनापासून हे मंदिर उभारलं. ही खरी एकतेची, बंधुत्वाची आणि मानवतेची जिवंत उदाहरण होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि भक्तीची भावना स्पष्ट दिसत होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या सगळेच सोहळ्यात मनापासून सहभागी झाले होते. हा सोहळा केवळ कार्यक्रम नव्हता, तर एकत्र येऊन भक्ती, श्रद्धा आणि सर्व धर्मसमभाव साजरा करण्याचा एक सुंदर अनुभव होता. अशा क्षणांनी आयुष्य अधिक समृद्ध होतं आणि मनात कायमची आठवण बनून राहतं. तर बघा, इथे सर्वात वरती 5 प्रकारचे कळस ठेवण्यात आले आहेत. 4 साईडला 4ही कळस छोटे आणि सगळ्यात मोठा मध्ये. तर ह्या कळशाची पण पूर्ण विधीपूर्वक आणि मंत्रोपचाराने स्थापना करण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे बघा, सर्वांनी मिळून सर्व काम व्यवस्थित केले आणि सुंदर असं मंदिर बांधलं आहे. इतकं छान मंदिर बांधलं आहे की म्हणजे आम्ही कधी भूतो ना भविष्यंती कधी वाटलं नव्हतं आम्हाला इतकं सुंदर मंदिर आमच्या सोसायटीमध्ये बनेल, आणि तेही दत्तप्रभूंचं.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर बघू शकता तुम्ही, आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पवित्र असं काम दिलं आहे आमच्या गुड्डू महाराजांना, ते म्हणजे प्रसाद वाटप करायचं सर्वांना. प्राणप्रतिष्ठेनंतर किती सुंदर रूप दिसतंय बघा देवाचं, इतकं छान वाटतंय ना. आणि ह्या धार्मिक विधी झाल्यानंतर एक वेगळंच म्हणजे रूप देवाचं दिसतं. आधीची मूर्ती आणि त्यानंतरच्या मूर्तीतली प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर चेहरा मूर्तीचा बघा तुम्ही. सिंहासनावर बसल्यानंतर तो भगवंत, तो देव तुम्हा आम्हाला काय सांगतो आणि कसा सांगतो याचा निर्देश करणारा अभंग आजच्या सेवेकरता गायलाय. विठ्ठल विठ्ठल. सेवेला आरंभ करण्या अगोदर परिचय देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या सोसायटीमध्ये श्री दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोपण सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आजची ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि आपल्या सुंदर अशा आवाजाच्या निवेदनाच्या माध्यमातून प्रत्येक कीर्तनकार असेल, भजन गायक असेल किंवा कार्यक्रम कुठलाही असो त्याचा अतिशय उत्कृष्ट निवेदन जे करतात आदरणीय परमार्थ परमस्नेही मडके सर यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली. आणि त्याचप्रमाणे या सेवेचं निमंत्रण ज्यांनी दिलं ते आपल्या सोसायटीमध्ये असणारे दीपकजी पितांबरे यांच्याकडून या सेवेचं निमंत्रण आलं. आणि त्याचप्रमाणे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आर्य सनातन हिंदू धर्माचा अभंग तुम्ही आजच्या दिवशी का घेतला त्याचं उत्तर असं आहे की उद्या या ठिकाणी भजन आहे, हरिपाठ आहे, पण उद्या कीर्तन नाही आणि कीर्तन आज आहे. म्हणून माझी ही वैयक्तिक जबाबदारी ठरते की उद्या हे सांगणारं कोणी नाहीये, म्हणून आजच सांगितलं पाहिजे की उद्या देव बसल्यानंतर काय करायचं. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी तर कधी तो राजस्थानी लोकांचा उद्धार करण्याकरता तीन बाण की धारी
तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, जल्दी आओ ना। तीन बाण की धारी, तीन बाण चलाओ ना, देखो दो। मुश्किल में है दास तेरा, हारे के सहारे हारे के सहारे तीन बाण की धारी, तीन बाण चलाओ, मुश्किल में दास तेरा। बघा, कीर्तनाचा कार्यक्रम झाला, गवळणीचा कार्यक्रम झाला आणि आता पेटपूजा म्हणजे हा महाप्रसाद आहे. आणि महाप्रसाद झाल्यानंतर परत भजन आहे. तर असा सुंदर असा कार्यक्रम करण्यात आला होता. हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे जेवढं मला होईल तेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर तोची माझ्या भगवते औदुंबर बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले निघालो घेऊन दत्ताची पालखी
रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बागडी, बागडी, बागडी. बैग पिचली माझी बागडी, बागडी, बागडी. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा. तर बघा, ज्यांनी हे मंदिर बांधलं ना त्यांचा हा सत्कार करण्यात आला होता आणि त्यांना पण त्यांच्या पद्धतीने मान सन्मान देऊन कपडे वगैरे देऊन सत्कार केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना जय गुरुदेव आणि श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वस्त राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.